हे काटे आहेत सगळे करवंदीचे. आता कसं जाणार याच्यातनं? थांब जरा, चला काढून घेतो मी. मंडळी नमस्कार, मी हेमंत स्वागत करतो आपल्या छोट्याशा यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे भटकंती एक सफर. मंडळी एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण भेटणार आहोत. मी जातो आहे आज गावी घराकडे आणि तिथून जाणार आहे रानात. बघूया काय काय मिळतं, कारण आता कोकणात रानमेवा व्हायला लागला आहे. खरं तर मंडळी मला आता जांभळं हवी आहेत आणि करवंद आणायचे. त्याच्यासोबत काय काय मिळतं ते बघू, मी दाखवतो तुम्हाला काय मिळते. चला निघालो आहे आपण. भेटतो मग तुम्हाला परत एकदा. मित्रांनो त्या बाजूला तिकडे असं दाभोळला जातो आणि ह्या बाजूला आता लेफ्ट मारून मी माझ्या घराकडे जाणार आहे. हे मळे वारीबो आहे. मळे वारीबोत ना लेफ्ट करून इकडे या बाजूला घराकडे जाणार. सगळे याने प्लॉटिंग केली आणि कातळात झाडंसुद्धा लावलेली आहेत. पुढच्या बाजूला बघा काही छोटे छोटे बंगलोज झालेले सुद्धा आहेत. वारीबो इथलं आहे हे सगळं. हे सगळे आता पुणे मुंबई यांनी हे सगळे रो हाऊसेस ही घरं बांधलेली आहेत. ही रस्ता एकदमच खतरनाक आहे सगळा. ना जांभूळ पण खूप लागलेत वरती इकडे. आणि हे बघा इकडे जांभळं पडलेत. थोडा वेळ मी जमा करतो, पण अवस्था बेकार आहे रस्त्याची. आम्ही लहान असताना तर एकदम स्वच्छ असायची ही सगळी वाट. चला मंडळी, वाट चुकलोय, अर्ध्यावर घ्यायला आलाय आणि इकडे मोबाईलचं नेटवर्क पण नाही. नशिबाने भेटलो, नाही तर मला वाटतं अख्ख्या रानात फिरत राहिलो असतो. अय्यो रामा, करवंद अजून कच्ची सुद्धा आहेत आणि पिकलेत. बघूया करवंद पिकलेली किती मिळत आहेत. तरी काट्या कुट्यात ना जिथं पोचायचं होतं तिथंपर्यंत पोचलेलो. हा, थोडे आंबे काढायचे आहेत. बाबा गेलेत घरी, ते सकाळी लवकर आले होते, जरा काम आलं म्हणून ते घरी गेलेत. आंब्याची झाडं आहे तिकडे आणि विकासने थोडेसे आंबे काढलेत मला वाटतं. आता तो एकटाच आहे, मग मी आहे मदतीला थोडा. मला अर्ध्या रस्त्यात घ्यायला आला म्हणून बरं झालं, नाहीतर मग फिरत राहिलो असतो. काजू जवळजवळ आटपला आहे सगळा. आता आंबे थोडे आहेत ते काढायचे. आणि काय वानर सगळे आंबे पाडून टाकतात, त्यामुळं काढावे लागतील. थोडंसं छोटं आहे फळ. आमची सोबतीन ही घरी असते, घराकडनं मग पाठीमागं लागून येते इकडं. पण ते सगळे आंबे वानर पाडून टाकतात, त्यामुळं नुकसान व्हायच्या आधीच काढले. चढतोय परत एकदा. आणि ही गावठी जी झाडं असतात आंब्याची ती कलमं नाही आहेत, ही नवीनवाली आहेत, त्यामुळे थोडी छोटी आहेत. आणि जी गावठी असतात कलमं ती खूप मोठी होतात, त्यामुळे तेवढं सगळं काढायला पण सोपं जात नाही. इथं आंबे आहेत, यातले कुठला पिकलेला आहे तो बघू आणि कापतो मी. चला मित्रांनो, आंबा कापला आहे. एकदम पूर्ण पिकला आहे नाही, पण ठीक आहे, खाण्यालायक आहे. चला जरा भूक पण लागली, खातो. पूर्ण पिकला आहे नाही, आंबट आहे बघा. कच्चा आहे थोडा, त्यामुळं आंबट लागतोय. विकास आंबे काढतोय वरती. वरती बादली बांधला नाही रस्सीला, आणि मग खाली सोडेल, मग मी काढून घेईन ते. विका, तोरणं नाही का रे झाली?
संपली होय काय? चला बादली खाली सोडला नाही, आंबे काढून घेतो. थांब जरा, हा क्रेट मधलं चांगला आहे. चला काढून घेतो मी. पुन्हा वर सोडले. चला मंडळी, इकडे एक जांभळीचं झाड आहे, त्याच्यावर जाऊन बघतो मी जांभळं आहेत का, नाही तर मग दुसरीकडे जावं लागेल. नेमकं कुठल्या बाजूला हे समजत नाही, माहीत नाही, मी येत नाही ना इकडे, त्यामुळं समजत नाही. आणि जांभूळ खावं, कारण ते शुगर कंट्रोल करतं, म्हणून जांभळं हे फार उपयुक्त आहेत आपल्या शरीराला. नाही याच्यावर, ही कोपऱ्यात आहे तीच ना? काटे लावलेले, अरे काटे काढू काय? चला काटे हे काढावी लागतील. हा आहेत तर खरी वरती, हे बघा हे काटे आहेत सगळे करवंदीचे. आता कसं जाणार याच्यातनं? दुसरी जागा नाही काय जायला? दुसरी जागा नाही जायला? हे बघा भरपूर लागले जांभूळती, भरपूर जांभळं आहेत. फक्त या काट्याच्या कुंपणातनं आपल्याला बाहेर जायला पाहिजे. चला काटे काढतोय, पण एवढे काढून सुद्धा खाली खूप काटे आहेत. तू कशाला आलीस? तुला मागणी यायलाच पाहिजे, जात नाही कुठं, जा बस. भरपूर काटे आहेत रे, पायात शिरला ना आरपार होईल. चला बाहेर आलोय खरं. आता ह्या जांभळी खाली जायला पण जाम अडचण आहे. तिकडं पण जंगल आहे, सगळी जाळी आहेत करवंदीच्या, त्यामुळे विकास आता पुढे बघून येतोय, नाहीतर मग इथंच घुसावं लागेल. मंडळी, शहरात आपल्याला हे सगळं विकत घ्यावं लागतं आणि गावाला हे सगळं फ्री मिळतं, परंतु काय आहे, थोडे कष्ट घ्यावे लागतात. अशा काट्याकुट्यातनं लोक जमा करून आणतात आणि मग ते विकतात. आता इकडे ही परिस्थिती आतमध्ये काय आहे बघा, सगळी जाळी आहेत करवंदीच्या, काटे आहेत. नाही तिकडं चल लांब आहे, मग इथंच जाऊया का आतमध्ये? इथंच जाऊया आतमध्ये. इथे कशाला हे करतो, त्यापेक्षा त्या कातलातलं इथं भरपूर आहे. भरपूर आहे, पण तिकडं आहे ते खाली गाडी लावली तिथे. मग मी कुठनं येऊ? असं ये, असं तुला उतारत जमल. मी करवंद काढू तोपर्यंत. चल कर, तू तर आंबे काढ तोपर्यंत. तिथं तिथं ह्या साईडला इकडे बघ, इकडे करवंद आहे तिकडे. चाल काढतो करवंद, आवाज देतो तू. हां मित्रांनो, हा झिलावर देताना त्याचा ब्लेड लागला, भयानक रक्त येते, आता थांबत नाही. मंडळी, हे जे व्हाईट तुम्हाला दिसतंय का, जे आंब्याच्या झाडाला लटकवलेलं आहे, काय माहिती आहे? कमेंट करून सांगा की ते काय आहे. मी सुद्धा तुम्हाला कमेंटमध्ये त्याचं उत्तर देईन. चला बाबा घरी गेले होते, आलेत, 2 क्रेट आंबे काढलेले आहेत आणि बारीक सारीक वजन आहे, त्यामुळं परत आलेत ते.
चला आता निघतोय घराकडे. गाडी ठेवलेली आहे इथंपर्यंत, जागेपर्यंत गाडी येत नाही. वरच्या बाजूला सगळा काजू आंबा असा आहे आणि खालीसुद्धा आम्ही आंबे काढलेले आहेत. आंबा जे स्वस्त मागतात ना त्यांना ही मेहनत नाही समजत. ह्या डोंगरातनं काट्याकुट्यातनं ही लोक सगळी मेहनत करत असतात, ते सगळं कळत नाही. अगदी कुठलाही शेतकरी असू दे, आंबा काजूवाला असू दे किंवा मग घाटावरचा असू दे, त्यामागची जी मेहनत असते ना ती समजत नाही आपल्याला. मग एवढ्याला दे आणि तेवढ्याला दे. आणि कोकणातल्या ह्या जागा आहेत ना त्या सपाटीवरच्या जागा नाही आहेत, त्यामुळं अधिक मेहनत करावी लागते. शेती ही ट्रॅक्टरने होणारी शेती नाही, त्यामुळे इकडे आंबा काजू अशी लागवड, उताराच्या भागाला अशी लागवड केली जाते. आता आम्ही खाली उतरतोय, भेटू पुन्हा. चल उचल, उचलून देऊ, थांब उचलतो. मित्रांनो, हा जो क्रेट आहे जवळजवळ 35-40 किलो वजन असणार आहे त्याच्यात आता आंब्याचं. आणि हेच डोक्यावरून घेऊन किलोमीटरभर जावं लागेल. नुसतं किलोमीटरभर नाही, हा सगळा खाली बघा, सगळी खोल आहे दरी. एवढं जाणार, परत तिकडे वरच्या बाजूला उतरणार. म्हणजे धड चालण्यासारखी पण वाट नाही. हे बघा असे बांध आहेत, सगळा उतार आहे. बांधावर ना उतरत जावं लागेल. तो बघा तिकडे खाली पोचला या, मी अजून खूप लांब आहे. चला मंडळी, जांभळांसाठी नेट अंतरून घेतलेला आहे आणि हा तिकडे आता जांभळांच्या फांद्या हलवणार आहे. बघा खाली पडतायत. नाही, ही जांभळं गोळा केली आहेत, भरपूर मिळाली आहेत. दाखवतो सगळं काय काय जमा केले. समोर इकडं बाबांचं घर आणि ह्या बाजूला जे घर दिसतंय ते आमचं घर आहे. आणि ते बंद असतं, त्यामुळं थोडे स्वच्छता करावी लागणार आहे. आमची आई आहे इकडं. ए पिल्लू, ही बघा इकडे बसले, इकडे बसले. चला आता बाबा येतील, दाखवतो मला. हा बघा इकडून क्रेट, जे मगाशी आपण क्रेट आणले होते तिकडे, आता गाडीतून त्यांनी क्रेट बाबा आणि विकास असे दोघी घेऊन येत आहेत. द्या इकडं. हे बघा ही जांभळं. चला घरी पोचलोय आता.
बाहेर खूप ऊन आहे एकदम. आज एप्रिल मे असतो तो एकदम कडाक्याचा ऊन. हालत बेकार होते, जास्त वेळ काम करता येत नाही. सकाळी जर लवकर गेलो आपण तर व्यवस्थित काम होतं, पण एकदा 10-11 वाजले की काम नाही होत. मंडळी चला, मी आता दापोलीकडे जातो आहे आणि मी आलो होतो सकाळी कोकणचा रानमेवा, जांभळं, करवंद हे सगळं गोळा करायला. काय काय मिळाले आहे ते मी तुम्हाला घरी गेल्यानंतर दाखवतो. मिळालं बऱ्यापैकी काय 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 काय. फक्त मला तोरणं खायला नाही मिळाली, ती संपली होती. मी दाखवतो मिळाले ते. चला घरी गेल्यावर भेटूया पुन्हा एकदा. मंडळी चला घरी पोचलो आहे. मी काय काय आणले ते दाखवतो तुम्हाला, आणि घरून पण काय काय दिलेले आहे तेही दाखवतो. इकडे जांभळं आहेत. थोडीशी मी आता आणताना ती बॅगेत चेपली गेली, त्यामुळं चांगली मस्त अलगद काही नेटवर काढली होती आम्ही ती आहेत. आणि ही करवंद आणि आंबे आणलेत, आणि ही आईने रताळी लावली होती ती रताळी दिलेत. आणि सुक्या काजूच्या बिया या भाजून आता त्याचे घर काढणार. आणि इकडे ओल्या काजूच्या बिया असे सगळं आणलेलं आहे. तोरणं मिळाली नाहीत, तोरणं बघायला पाहिजे ती अजून फिरून, मिळाली असती कदाचित. हे असं सगळं घेऊन आलेलो आहे. मंडळी ती जी करवंद आहेत ना, आम्ही लहान असताना खूप जमायचो, म्हणजे टोपली टोपली भरून आणायची आणि ती उन्हात सुकवायची. उन्हात सुकवून नंतर मग त्याला मीठ लावून ती ठेवून द्यायची. अगदी सेफ राहतात, मस्त राहतात. म्हणजे पावसाळ्यात वगैरे आपल्याला खायला मिळतात. जसं की स्टोअर करून आपण काही गोष्टी ठेवतो. समजा काजू बी असेल स्टोअर करून ठेवले, काजूचे गर जे ओले गर असतात ते काढून सुकवायचे आणि मग पावसाळ्यात आपण वापरू शकतो. तसंच ही करवंदसुद्धा आहेत. करवंद तुम्ही जर सुकवलीत आणि ती मीठ लावून ठेवलीत तरी मस्त राहतात. म्हणजे पावसाळ्यात जेव्हा मिळत नाही तेव्हा ती खाता येतात. म्हणजे आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. मस्त राहा, सुरक्षित राहा, टेक केअर.